फादर जय ख्रिस. जय ख्रिस. मी राजेंद्र मगर, दिव्य कृपा यूट्यूब चॅनल संचालक. आज आपल्या वैजापूर येथे पवित्र क्रूस आणि करुणामाता हे तीर्थस्थानामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भाविक येत आहेत. आणि आजचं मला वाटतं हे 3रं वर्ष आहे ही यात्रा आपण साजरी केलेली आहे. आणि हे महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता आहे की आपण या ठिकाणी ही यात्रा महोत्सव साजरा करत आहेत आणि त्या लोकांना माहितीसाठी आपण आपल्या यात्रेची कल्पना कृपया द्यावी. तुम्हाला जय ख्रिस्त. सर्वप्रथम मी आपले आभार मानत आहे की आपल्या माध्यमातून पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र हे पूर्ण जगभर लोकांना माहीत होणार आहे. हळूहळू या तीर्थक्षेत्राचा विकास देखील होणार आहे. गेल्या 3 वर्षापासून करुणामाता चर्च व पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र वैजापूर येथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाचा आदर केला जातो, सन्मान केला जातो, त्याची आराधना केली जात आहे. परमेश्वरच्या कृपेने या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र उपस्थित झालेलं आहे, जेणेकरून सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींचा विश्वास वाढेल आणि ज्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व मानवजातीचं तारण झालेलं आहे, पापापासून मुक्तता मिळालेली आहे, त्या पवित्र क्रूसाचा आदर करणं प्रत्येक ख्रिस्ती बंधू भगिनींना महत्त्वाचं वाटेल, प्रामुख्याचं वाटेल. या दृष्टिकोनातून हळूहळू या तीर्थक्षेत्राला महत्त्व प्राप्त होत चाललेलं आहे. वैजापूर शहरामध्ये हे तीर्थक्षेत्र उभारलं गेलेलं आहे आणि हे तीर्थक्षेत्र उभारण्यासाठी केवळ ख्रिस्ती बंधू भगिनीच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्वजण, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील आणि धार्मिक क्षेत्रातील असे सर्व बंधू भगिनी या ठिकाणी येऊन या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी मदत करत आहेत. आज आपण जी वास्तू बघत आहात या पूर्ण परिसरामध्ये ही वास्तू पूर्णपणे लोकवर्गणीतून निर्माण झालेली आहे. भाविकांनी कमी अधिक प्रमाणात आर्थिक मदत केली, शारीरिक मदत केली आणि त्याद्वारे हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी उभा झालेलं आहे. आणि आज बघता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्याच्या शिकवणुकीनुसार अनेक बंधू भगिनी आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेला सन्मार्ग, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे असा म्हणणारा प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र बायबलमधून जी काही शिकवण आज आम्हाला मिळते, आपापल्या जीवनामध्ये ती स्वीकारून आम्ही सर्वजण या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाचा आदर करत आहोत. गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी ही यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी होत आहे. आज 1 मार्च 2025 रोजी या करुणामाता चर्च आणि पवित्र क्रूस तीर्थक्षेत्राचा 3रा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम पॅरिश प्रीस्ट या नात्याने मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. केवळ महाराष्ट्रामधूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे भाविक देखील या ठिकाणी आज आलेले आहेत. दूरचा प्रवास करून या ठिकाणी ते आलेले आहेत. सकाळपासून या ठिकाणी प्रार्थना चालू आहे. छत्रपती संभाजीनगर धर्मप्रांताचे सन्माननीय फादर वलेरियन फर्नांडिस यांनी दुपारी ठीक 12 वाजता मिसा अर्पण केली. सुंदरसं असं प्रवचन दिलं. तदनंतर मुंबई धर्मप्रांताचे धर्मगुरू सन्माननीय फादर मार्शल लोपिस हे देखील दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भाविकांना आरोग्यदान प्रार्थना सभेमधून आशीर्वाद देत आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता बऱ्याच वर्षानंतर करुणामाता चर्च याचं नूतनीकरण झालेलं आहे. नवीन रूप चर्चला मिळालेलं आहे.
त्याला आशीर्वाद दिला जाईल. तदनंतर धर्मग्रामातील पहिलंच आराधना मंदिर सन्माननीय बिशप लॅन्सी पिंटो औरंगाबाद धर्मप्रांत यांच्या शुभ हस्ते आशीर्वाद विधी संपन्न केला जाईल आणि 6 वाजता सर्व धर्मगुरू समवेत, धर्मभगिनी समवेत आणि भाविकांसमवेत यात्रेचा पवित्र मिसा बलिदान या ठिकाणी अर्पण केला जात आहे. भाविकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती आहे आणि सर्व भाविक मोठ्या विश्वासाने आज पवित्र मरेचा सन्मान आणि पवित्र क्रूसाची आराधना आणि पवित्र साक्रमेंताची आराधना करणार आहेत. आणि म्हणून आज धर्मगुरू या नात्याने, स्थानिक धर्मगुरू या नात्याने मी आपल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आलेले सर्व भाविक यांच्यासाठी दुपारी आणि संध्याकाळी देखील पवित्र मिसा बलिदान झाल्यावर प्रीतिभोजनाची व्यवस्था केलेली आहे. आजचा हा सोहळा संपल्यानंतर उपवास काळानंतर 40 दिवस या ठिकाणी दररोज सकाळी 11 वाजता क्रूसाची वाट होईल. त्यानंतर पवित्र मिसा होईल आणि या पवित्र मिसा बलिदानामध्ये धर्मगुरू प्रवचनं करतील आणि प्रवचनं झाल्यानंतर या ठिकाणी अन्नदान केलं जाईल. आणि या 40 दिवसाच्या अन्नदानामध्ये भाविकांच्या पूर्णपणे सहकार्याची मी अपेक्षा करतो. ज्या भाविकांना अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा आणि या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये आपापल्या परीने आर्थिक मदत करून किंवा वस्तुरूपामध्ये हे अन्नदान करण्यासाठी आपण पुढे यावे. या ठिकाणी मी सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की पवित्र क्रूस वाहण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांना निश्चित मिळणार आहे. पवित्र क्रूसाच्या तीर्थक्षेत्राच्या समोर आपल्याला झेपेल आणि वाहता येईल अशा प्रकारचे लाकडी क्रूस तयार केलेले आहेत. प्रभू परमेश्वर म्हणतो, स्वतःचा वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे या. आणि आपल्या जीवनातले जे काही वधस्तंभ आहेत, दुःख आहे, कष्ट आहे, आजार आहेत, चिंता आहेत, क्रूसाच्या प्रतिमेद्वारे एक रूपक प्रकारे आपण ते खांद्यावरती घेत आहोत आणि क्रूसाची वाट या ठिकाणी केली जाईल. अनेक भाविक अशा विश्वासाने या ठिकाणी येत आहे की जीवनामधला जो आपला क्रूस आहे त्या क्रूसाविषयी कोणत्याही प्रकारची तक्रार न करता किंवा हळहळ व्यक्त न करता किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख व्यक्त न करता अगदी सहजतेने जीवनातले आपले सर्व प्रकारचे क्रूस आपण उचलावेत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाच्या प्रमाणात आपलं दुःख कितीतरी कमी आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर आपल्या सगळ्यांना ही क्रूसाची वाट 40 दिवस करण्यासाठी निश्चितच आशीर्वादित करणार आहे. सर्व बंधू भगिनींना मी विनंती करतो की करुणा माता रोमन कॅथोलिक चर्च व पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र या ठिकाणी जो 40 दिवसाचा उपवास काळातला कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि या पवित्र क्रूसाच्या आशीर्वादाचा आध्यात्मिक लाभ घ्यावा. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या उपवास काळामध्ये परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो, पवित्र मरीची मध्यस्थी तुम्हाला मिळो हीच अपेक्षा धरतो आणि परमेश्वराकडे तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. जय ख्रिस्त. आताच आपल्यासमोर रेव्हरंड फादर संजय ब्राह्मणे, करुणा माता चर्च आणि पवित्र क्रूस तीर्थस्थानाचे हे प्रमुख धर्मगुरू आहेत. या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्व लोकांची आध्यात्मिक गरज भागावी म्हणून अतोनात प्रयत्न करून या ठिकाणी करुणा माता चर्चचं पुनर्जीवन केलेलं आहे. आणि या ठिकाणी 3 वर्षापासून ते चांगल्या रीतीने यात्रा भरवत आहेत आणि असंख्य भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत आहेत. आपल्या दिव्यकृपा यूट्यूब चॅनल मार्फत आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी ते मध्ये सांगितलेलंसुद्धा आहे की उपवास काळामध्ये आपण या ठिकाणी यावं. या ठिकाणी निवासाची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे
आणि आपल्याला पेलल असा क्रूस या ठिकाणी वाहण्याचं भाग्य परमेश्वराच्या कृपेने त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. बंधुजनो, या उपवास काळामध्ये दान, धर्म, प्रार्थना आणि आध्यात्मिक या गोष्टी आपण करणार आहोत. तर का नाही आपण या ठिकाणी येऊन 2 दिवस 3 दिवस आपल्या जशी सवड मिळेल अशा वेळेस येऊन या आध्यात्मिक पर्वणीचा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणून आपल्याला आमच्याही दिव्यकृपा यूट्यूब चॅनलतर्फे नम्र विनंती आहे. वैजापूर तालुका या ठिकाणी आपण यावं आणि त्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी आपण या उपवास काळामध्ये या आध्यात्मिक आपल्या कृपेची आपल्या कुटुंबासाठी, आपल्या जीवनासाठी ही पर्वणी घेऊन जावी, शिदोरी घेऊन जावी, म्हणून तुम्हाला आमच्या चॅनलतर्फे विनंती अशी आहे. धन्यवाद फादर. आपण या ठिकाणी आमच्या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलला या माध्यमातून माहिती दिलेली आहे, म्हणून तुमचे विशेष आभार मानतो. मी खरोखरच दिव्यकृपा यूट्यूब चॅनल यांचे मी मनपूर्वक आभार मानत आहे. एक आध्यात्मिक कार्यामधला हा भाग आहे. जे काही चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि लोकांना सन्मार्गावरती आणण्यासाठी दिव्यकृपा यूट्यूब चॅनल प्रयत्नशील आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्ह्यूज वाढवा आणि अधिकाधिक याला फॉरवर्ड करत चला. कारण हे कार्य जे करत आहेत हे खरंच वखाणण्यासारखं आहे आणि त्याद्वारे लोकांमध्ये आध्यात्मिक वाढ होणार आहे. आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्या या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलची भरभराट हो अशी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद फादर. आणि आपल्यालाही या यात्रेच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. आपली यात्रा यशस्वीरित्या पार पाडावी म्हणून परमेश्वराच्या चरणी आणि त्या मतमौलीच्या चरणी आमच्याही प्रार्थना. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. जय ख्रिस्त. पापांची हिरवळ भुरळ पडली, बहकुनिया गेलं, बहकुनिया गेलं, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. पापांची हिरवळ भुरळ पडली, पापांची हिरवळ भुरळ पडली, पापांची हिरवळ भुरळ पडली, पापांची हिरवळ भुरळ पडली. बहकुनिया गेलं, बहकुनिया गेलं, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. वाढत गेला पापाचा भार, वाढत गेला पापाचा भार, देवापासून गेलं ते दूर, देवापासून गेलं ते दूर. पापाची सजा मरण दंड, पापाची सजा विसरून या गेलं, विसरून या गेलं. मेंढरू हरवला, मेंढरू गेला पाप वाटेना, मेंढरू गेला पाप वाटेना. शोधून काढलं येशू राजानं, शोधून काढलं येशू राजानं. करता पश्चाताप पापमुक्त झालं, करता पश्चाताप पापमुक्त झालं. अकरिता हे
घडेन समोर पापाचा डोह मोहाशी जडलं पापात पडलं कुलिया गेला कुलिया गेला देवाला आनंद झाला हो पार देवाला आनंद झाला हो पार येशूला आनंद झाला हो पार येशूला आनंद झाला हो पार देवाला आनंद झाला हो पार देवाला आनंद झाला हो पार येशूला आनंद झाला हो पार येशूला आनंद झाला हो पार पाप्याचं कारण झालं पाप्याचं कारण झालं मेंढरू सापडलं 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 हालेलुया वंदना वंदना परमपित्याची वंदना 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 परमपित्याची वंदना 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 परमपित्याची वंदना 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 परम पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्व चागुलपणाचा झरा असलेला परमेश्वर तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू सर्व सद्गुणांचा झरा आहे, त्याचा आपण गौरव करूया. परमेश्वर आता आणि सर्व काळ धन्य असो. आमेन. ज्या देवाने सर्व काही निर्माण केलेले आहे व ज्यांना तो अस्तित्व देतो, जो सर्व घटनेचा संचालन आहे आणि संचालन करतो, जे सर्व चांगले आहे व ज्यांचा हेतू चांगला आहे, त्या सर्वांमुळे सर्व श्रद्धावंतांनी अंतःकरणाने देवाची स्तुती आराधना करावी. देव सर्व आशीर्वादाचा उगम आहे आणि निर्माता आहे. ते त्याच्यावर कृती करतात आणि त्याची भीती बाळगतात. त्यांच्या भल्यासाठी सर्व गोष्टी घडत असतात. ही आमची श्रद्धा. सोहळ्याद्वारे आम्ही आज घोषित करतो, आम्ही सर्व बाबतीत देवाकडे मदत मागावी म्हणून आज आपण या नूतनीकरण झालेल्या देव मंदिरासमोर उभे आहोत. आज विशेष रीतीने या देव मंदिराचा आपण आशीर्वादित करत असताना आणि ज्या वस्तीचं नूतनीकरण केले झालेले आहेत त्यांच्यावर आपण आशीर्वादित घेत असताना आपण प्रार्थना करूया की या देवमंदिरामध्ये सदाच आपल्याला देवाची जाणीव व्हावी व येथे येणाऱ्या देवमंदिरात सर्वजणांना शांती मिळावी. हीच प्रार्थना आपण करूया. देवाने करतो. आमेन. बेन सिराकच्या पुस्तकातून घेतलेलं वाचन. जो चिरंतर आहे त्याने संपूर्ण विश्व निर्माण केले. केवळ प्रभूच नीतिमान आहे, दुसरा कोणी नाही. कोण त्याची कर्तृत्व गाथा गाऊ शकतो? कोण त्याच्या कार्याचे वर्णन करू शकतो? कोण त्याच्या करुणेचा पूर्ण आढावा घेऊ शकतो?
त्याच्यात भर घातला येत नाही आणि त्यातून उणे करता येत नाही. त्याच्या दयेची कल्पना करणे अशक्य प्राय आहे. कोणी कार्य संपवले तरी तो प्रारंभच असतो. कोणी विराम केला तरी तो अपूर्णतेतच असतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूवर त्यांचा ठसा उमटलेला असतो. तो चांगुलपणाने या विश्वाचा सांभाळ करतो. त्याचा आशीर्वाद आम्हावर यावा व त्याने आमच्या नूतनीकरण केलेल्या या मंदिरावर त्यांचा भरपूर आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आमचा प्रतिसाद असेल. हे प्रभू आम्हाला आशीर्वाद दे. हे प्रभू आम्हाला आशीर्वाद दे. हे नित्यजीवी परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी इच्छा पूर्ण करीत असता तू आमच्या जीवनाला महान अर्थ प्राप्त करून देतोस. तुझ्या पावित्र्याने आमचा आत्मिक उद्धार कर. प्रतिसाद. तू देत असलेल्या दानात आम्ही भर टाकावी आणि ती दाने आम्ही तुला आणि आमच्या शेजाऱ्यांना द्यावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्या प्रेमळ सेवेचा स्वीकार कर. प्रतिसाद. हे प्रभू आमची तू तुझ्या पुत्रासारखा आमचा सांभाळ करतोस. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची प्रार्थना तू ऐकून घे. प्रतिसाद. हे प्रभू आम्हाला आशीर्वाद दे. हे जग पापाच्या शापातून मुक्त करू. प्रत्येकांना तुझा आशीर्वाद मिळो. सगळे शक्तिमान परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद या देव मंदिरावर, दारावर आणि इतर वस्तूवर असो.
करी, प्रभु को धन्य कही, हम उसका जय जयकार करें। आज का दिन है अपनी दाखबारी में लाया, लेकर और चुन चुन कर अपनी दाखबारी में लाया। अपना बना कर वो प्यार किया, अपनी दया से प्रभु जीवन भरपूर किया, अपनी दया से प्रभु जीवन भरपूर किया। आज का दिन है सब कुछ है तेरा ही दान। माता पिता और भाई बहन सब कुछ है तेरा ही दान। जीवन समर्पण है मेरा दान, उसकी भलाई का हम करें बखान, उसकी भलाई का आज का दिन है। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नाव घे। प्रभु तुम्हा बरोबर असो। वंदना देव सुताची वंदना, वंदना करू वंदना देव सुताची वंदना, वंदना करू वंदना, वंदना
त्याची माता मरिया क्रुसाजवळ अश्रू ढाळ त्याच्या कलेशांत सहभागी झाली होती. तुझी ख्रिस्त सभा ख्रिस्ताच्या कलेशांत व मरणात सहभागी हो व त्याच्या पुनरुत्थेत नवजीवनाचा आनंद मिळण्यास पात्र बनव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. वंदना करू वंदना वंदना परमात्म्याची वंदना वंदना करू. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, संपूर्ण सृष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. आपण देवाकडे कसे पाहतो आणि देव आपल्याकडे कसे पाहतो. दृष्टिकोन एका माणसाचा वेगळा असू शकतो. जेव्हा आपण सूर्याला पाहत असतो आणि हा सूर्य उगवतो आणि नंतर सूर्यास्त होतो, बुडतो. आपण पाहत असतो की सूर्य इथून तर तेथे जातो, ईस्ट टू वेस्ट, पूर्वे ते पश्चिमाकडे. आणि आपल्याला असं वाटत असतं की खरोखरच सूर्य कसं तिथून चालतोय बघा, इथून ते तेथे आकाशावर. तो आमचा दृष्टिकोन आहे. आपण पाहतो ते कदाचित सत्य नाही, ते आपल्या डोळ्यातून दिसत आहे, तरी आपल्याला नजरेच आपण पाहतो की असं घडत आहे, तरी देखील ते सत्य आहे का हा प्रश्न आहे. सत्य नाही. सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही, फक्त तो आपला दृष्टिकोन आहे. सूर्य आहे तिथेच आहे, परंतु आपली पृथ्वी जी फिरत असते त्याच्यामुळे दिवस येतात आणि रात्र येतात. पृथ्वी जर फिरली नसती तर आपल्याला हे ऋतू जे आहेत, हे दिवस आणि रात्र येतात, वेळ आहे, ह्या सगळ्या वस्तू नसतील. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तसेच आपणही काही गोष्टी पाहत असतो आणि आपण म्हणतो मी माझ्या स्वतःच्या नजरेने पाहिलेला आहे. बरोबर असेल, आपण नजरेने पाहतो, परंतु नजरेने पाहिल्या वस्तू ते खऱ्या आहेत का आपला विचार आपण मांडत असतो आणि म्हणतो की ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती अशी आहे, कारण मी स्वतःच्या नजरेने पाहिलेली आहे. पण माझ्या डोळ्यात दिसते तर ते कदाचित खरं नसेल आणि जे आपल्या दृष्टीस पडते ते खरोखरच आहे असे नाही. आणि म्हणून परमेश्वराचा दृष्टिकोन आमच्याकडे बघण्याचा वेगळा आहे. त्याने माणसाचं निर्माण केल्यानंतर माणूस जर का पापात पडला तरी सुद्धा त्याने माणसाला वाचवण्याचा, तारण करण्यासाठी प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं, त्याच्या स्वतःच्या पुत्राला पाठवलं. आणि ह्या पुत्राने आमच्या तारणासाठी, आम्हाला पापमुक्त करण्यासाठी त्यांनी क्रूसाला खिळून घेतलं, भेग मारलं आणि स्वतःचा प्राण त्याने अर्पण केला. असं का घडलं, का घडावं? कारण माणूस शिक्षेस पात्र होता. माणसाने चूक केली आणि म्हणूनच माणूस शिक्षेस पात्र होता. तरी सुद्धा परमेश्वराने माणसांना शिक्षा न देता आपल्या स्वतःच्या पुत्राला शिक्षा दिली. एक तो स्वर्गात असूनही त्यांनी देह धारण केलं, माणूस सारखा, आणि आमच्यामध्येच राहिला. आमच्यासारखा त्यांना वेदना होत होत्या, त्यांना मोह आले, परंतु मोहात पडला नाही.
हे सगळं त्यांनी केलं, कारण माणूस काही वेळेला म्हणतो आपल्याला अशक्य आहे, परंतु परमेश्वर प्रभू येशूने आम्हाला दाखवलेलं आहे अशक्य नाही, शक्य आहे. कारण ही ताकद मी तुम्हाला देणार आहे. मी मेल्यानंतर पुनर्जीवित होऊन तुम्हाला माझा पवित्र आत्मा देईन आणि हा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. तसंच नव्हे तर क्रूसावर असताना त्याने स्वतःची आई आम्हाला दिलेली आहे, मरियम माता, आणि ती तिचं प्रेम सातत्याने आपल्याला दाखवत आहे. कदाचित तिच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली असेल, ही लोक काय वेडे झालेले आहेत, माझ्याच पुत्राला जन्म दिलेला, मी दिलेला माझ्या पुत्राला स्वतः मी पाहते, हे लोक त्याला किल्लेवर क्रूसावर चढवलेलं आहे. आणि अशा वेळेस तिच्या वेदना काय असतील तरी सुद्धा ही मनामध्ये ठेवून माणसाला त्यांनी दोषी ठरवलं नाही, परंतु येशू बरोबर ती चालली, येशू बरोबर राहिली, ख्रिस्त सभेची सुरुवात केली आणि इतर लोकांना करुणा मिळावे म्हणून तिने मार्गदर्शन केलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, करुणा हा शब्द हा चांगला शब्द आहे. आणि करुणा निर्माण कुठे होते? डोक्यात नाही निर्माण होते. करुणा मनातून निर्माण होते, आपल्या हृदयातून निर्माण होते. काही वेळेला आपण काही पाहत असतो, पण आपण त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी जात नाही, कारण मला वाटतं की माझा वेळ झालेला आहे, मी काय करणार, इतर लोक काय म्हणतील, अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतात. आणि ती करुणा जी मय आहे, आपल्या मन आतमध्ये आहे, ती कुठेतरी तळमळ तिथंच नाहीशी होते. करुणा प्रत्येकाच्या हृदयात आहे. आईचं मन ही करुणामय आहे. बाळक कसाही वागो, कसाही असो, की परंतु स्वतःच्या बालकाला ती पोसेल, त्याची काळजी घ्या. किती तिला वाईट बोललं तरी भूक लागली तर आई त्या व्यक्तीला जेवण देणारच. काही म्हणाले तरी सुद्धा ती स्वतःच प्राण अर्पण करण्यासाठी तयार असते. आणि अशाच प्रकारे माता मरियम आपल्याला सांगत आहे की मी आहे तुमच्या सोबत, तुम्ही घालून नका. हे तीर्थस्थान माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, येथे आपण कृष्णाची आराधना करतो. त्या ठिकाणी क्रॉस तीर्थस्थान आहे. आणि तसेच आपण आता आराधना मंदिर हे जे आहे तेथे तुम्ही येऊन स्वतः भाकरी स्वरूपात असलेला परमेश्वर तिथे आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्याबरोबर असेल आणि तुम्ही येऊन इथे प्रार्थना करू शकता. तुम्हाला शक्ती मिळेल आणि या शक्तीद्वारे तुम्ही या जगामध्ये शांती पसरवा. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण विशेष प्रार्थना करूया की आमचं मन जे आहे ते करुणामय असेल. आमचं हृदय जे असेल ते काय आपल्याला दृष्टीत दिसत नाही, ते सुद्धा परखण्याचा आपल्याला एक प्रकारे प्रभू आशीर्वाद देऊ. काही वेळेला काही ठिकाणी लोक गरीब आहेत, ते फक्त कदाचित दिवसामध्ये एकच भाकर खात असतील, परंतु ते कोणाला सांगत नाही. कष्ट करून आपल्या मुलांना ते बरं आणतात. आणि अशी किती कुटुंब आहेत ज्यांनी फक्त एकच दिवसामध्ये एकच जेवण करून ते जगत आहेत, परंतु आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊन त्यांना उचित शिक्षण मिळावे या वृत्तीने श्रद्धातेने ते काम करत असतात. कधी रडणार नाही, परंतु आपल्या हातामध्ये देवाने शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीचा उपयोग करून आपल्या मुलाबाळांना ते प्रेम देत असतात, करुणा देत असतात आणि ते मुलांना ते वाढवत असतात. आणि अशा प्रकारे त्यांचं जे छोटस घर आहे ते मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. हे मंदिर फक्त विटाने बनले नाही माझ्या प्रिय बंधू, येथे परमेश्वर वस्ती करतो. आणि तुम्ही ज्या मंदिरात आला आहात तेथे प्रेमाची वस्ती आहे, तेथे देव आहे. म्हणूनच आज विशेष प्रेम आपण हा सोहळा साजरा करीत असताना प्रार्थना करूया की प्रत्येकानं आपलं मन करुणामय करू.
आपल्यामध्ये आहे ती करुणा आपल्याला दाखवू. प्रत्येकाने प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवावा. जे दिसतं ते नसतं, जे आपण डोळ्यातून पाहतो कदाचित ते सत्य नसेल, आणि सत्य जाणून घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि कोणालाच असंच मनातून आलेला विचार न सांगता, असं प्रवक्ता म्हणतो, मनातून काहीच विचार येतात ते बोलून टाकतो आपण. ते सत्य आहे का नाही या विचार करत नाही. समोरची व्यक्तींना ते आता दुखणार आहे तरी सुद्धा मला त्याची काळजी नाही. आणि म्हणून परमेश्वर पित्याला जी काळजी आहे आपल्याला ती दाखवत आहे. मी तुमची काळजी घेत आहे, मी तुमच्यासाठी माझा पुत्र अर्पण केलेला आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास करा. थोडा वेळ शांत राहून आपण त्याच परमेश्वराकडे विश्वास आणि प्रार्थना करू की आमचे जे विचार आहेत ते शुद्ध व्हावे आणि आमच्यामध्ये असलेलं करुणामयी हृदय ते नेहमी करुणामय असावं. ही प्रार्थना आपण पुढच्या करू. परमात्म्याची वंदना, वंदना करू वंदना. वंदना वंदना परम पित्याची वंदना. प्रभुच्या चरणी गाऊया गाणी, प्रभुच्या चरणी गाऊया गाणी, वंदना करू. हे प्रभू, तू खरोखरच पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही गाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरं गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षेपेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त त्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्मेद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो.
जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराची कृपा याच्या बोजदास बोलवत आलेले आम्ही सर्वजण म्हणूया. हे प्रभू तू माझ्या हाताखाली आहेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. हे प्रभू, शाश्वत मुक्तीचे साक्रमेंट आम्ही स्वीकारलेले आहे. आमच्या प्रार्थना ऐकून घे. पवित्र कुमारी मरियेनं सहन केलेल्या दुःखाचा या स्मरण दिनी आमच्या वक्स सभेच्या हितासाठी ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी होण्यास आम्हाला प्रवृत्त कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाचा आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झालेली आहे. प्रभूची घोषणा करा. देवाला धन्यवाद. वंदना करू वंदना. परम त्रैक्याची वंदना, वंदना करू वंदना. वंदना वंदना परम पित्याची वंदना. वंदना वंदना परम पित्याची वंदना. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो. वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, वंदना करो, आरती करो, अर्चना करो.